शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आणि विदर्भ व मराठवाड्याला काय मिळालं असा प्रश्न नागरिकांसह आम्हाला देखील पडला असल्याचं आदित्य म्हणाले। सरकार केवळ मदतीचा देखावा करत असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला। पण विदर्भामध्ये आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या अधिवेशनातून नक्की विदर्भाला असेल, मराठवाड्याला असेल किंवा आपल्या सर्व शेतकऱ्यांना असेल काय मिळालं सरकारकडून, हा एक प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। आज सकाळी देखील पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हाच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 100 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आल्यानंतर देखील फक्त 75,000 रुपये हे वितरित केले गेलेले आहेत असं RTI मधून कळलेलं आहे। आणि ही माहिती ही खरी असते असं आपण पकडून चालत असतो। एकंदर जर पाहिलं तर घोषणांचा पाऊस पडत आहे, होर्डिंग सगळीकडे लागतील, पण खऱ्या अर्थाने जनतेला काय मिळत आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल तसं आम्हाला देखील पडलेला आहे। तर पोलीस हाऊसिंग सोसायटीचा मुद्दा सुटायला हवा यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक समिती गठीत केली। विशेष म्हणजे मागल्या अधिवेशनात देखील अशीच एक समिती गठीत करण्यात आली होती, पण पोलिसांना तसंच निवृत्त पोलिसांना देखील घरं मिळावी अशी आमची इच्छा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। पोलीस हाऊसिंग हा फार महत्त्वाचा विषय। आज मी ऐकलं की आता मुख्यमंत्र्यांनी समिती एक गठीत केलेली आहे, पण कुठेही आपण फसलो गेलो नाही पाहिजे, कारण मागच्या सरकारमध्ये देखील अशीच समिती गठीत झाली होती आणि 8 दिवसात निर्णय देतील निवडणुकापूर्वी असं सांगितलं होतं, पण सगळीकडे फसवलं जात आहे। एकंदर पोलीस हाऊसिंग हा इन सर्व्हिस पोलीस आणि रिटायर्ड पोलीस ह्या दोघांसाठी विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्यांना मुंबईतल्या मुंबईतच घरं आणि ज्या ज्या शहरांमध्ये ते राहत असतील किंवा मागणी असेल अशी घरं त्यांना मिळाली पाहिजे। रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगावं। तसंच उद्धव ठाकरे यांचा आता वाघाचा बिबट्या झाला आहे अशी टीकाही केली होती। यावर आदित्य ठाकरेंनी काही लोकांना आम्ही किंमत देत नाही, त्यांच्याकडे लक्षही देत नाही अशी प्रतिक्रिया दिली। बघा, काही लोकांना आम्ही त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही आणि किंमत पण देत नाही, तसले ते